हॅलो वनिकर्स, आज माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे सर, जे वनीला जगदंबा पतसंस्था कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आलेले आहेत. सर, तुमचं वनीमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, वनीला येऊन तुम्हाला कसं वाटतं सर? चांगलं. मी याच्या अगोदर पण वणीला कार्यक्रमांना येऊन गेलेलो आहे. मला नेहमीच आवडतं. मुळात विदर्भामध्ये तिथे यायला खूप आवडतं. त्यामुळे आजही मी आनंदित आहे. आणि सर, आपण आणि नाना पाटेकर यांनी नाम ही संस्था उघडली आहे. NGO मार्फत तुम्ही काम करता सर. तर विदर्भ सर शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, खास करून आमचा यवतमाळ जिल्हा. आणि वनी विभागात सर दर आठवड्याला 1-2 दिवसांमध्ये अशी बातमी येते की शेतकरी आत्महत्या करतात. तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्नशील आहात सर. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? एकतर निराश न होता आपण परिस्थितीशी लढायला शिकलं पाहिजे, हा मुद्दा. आणि गेली 10 वर्ष आम्ही नाम फाउंडेशनच्या अंतर्गत काम करतो आहोत. आणि आता ते चांदा ते बांदा असं काम आहे. म्हणजे अगदी चंद्रपूर, गडचिरोलीपासनं सिंधुदुर्गापर्यंत आपण ते काम केलेलं आहे. आणि त्यातून सकारात्मक परिणाम दिसत आहेत. त्यातून बऱ्याच शेतकरी बांधवांना एक उत्साह, ऊर्जा मिळालेली आहे आणि याचा मनस्वी आनंद आहे. शेतकऱ्यांसाठी काय संदेश राहील सर? कारण विदर्भात खास करून वनीमध्ये सर खूप म्हणजे एक प्रकारची शेतीला उत्पन्न नाही, भाव मिळत नाही, नापिकी होते. कधी पाऊस अवकाळी पाऊस येतो, कधी एकदम दुष्काळ होतो. यामध्ये सगळ्यांनीच शेतकरी बांधवांच्या समस्येकडे बघण्याची गरज आहे. कारण अन्नदाता सुखी झाला तरच देश सुखी होईल, हे मत असणारा मी आहे. तर जेवढी जमेल, जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं समाजाने सुद्धा शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे. आणि आपण नाम फाउंडेशन म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेली एक माणुसकीची चळवळ आहे. तर त्यामुळे आपण जमेल त्या पद्धतीनं, जमेल तशा पद्धतीनं ती मदत करतो आहोत. आणि त्यात समाजातलेही खूप दातृत्व असणारे लोक आहेत. निसर्गाचं बदलत चाललेले चक्र आणि शेतकरी बांधवांना योग्य हमीभाव मिळणं हे तर सरकारच्या हातात आहे. तर त्यांनी आपण माझ्यासारखा नागरिक केव्हाही बोलताना तेच म्हणतो की शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळणं ही महत्त्वाची गरज आहे. म्हणजे अगदी स्वामीनाथन यांनी सुद्धा त्यांच्या आयोगामध्ये जे काही शेतकऱ्याने इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत किंवा त्यांनी गुंतवलेली जी रक्कम आहे त्याच्या 1.5 हमीभाव मिळावा असं त्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि त्यांनी अभ्यास करून सांगितलेला आहे. बरीच वर्ष त्यांनी शेती संबंधातला अभ्यासही केलेला आहे. मला असं वाटतं की त्याबरोबरच समाजातली जी दानशूर मंडळी असतील किंवा ज्यांना संवेदनशील मंडळी असतील, दानशूरपेक्षा संवेदनशील मंडळी आपण म्हणूया, तर त्यांनी शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच इतर जोडधंद्यांसाठी प्रेरित करावं आणि मदत करावी असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. म्हणजे समजा एखाद्याचा वाढदिवस आहे आणि त्याने वाढदिवसाला वायफळ खर्च न करता जर 2 शेळ्या एखाद्या शेतकरी बांधवाला गिफ्ट म्हणून दिल्या, अशा पद्धतीचं मदत आपल्याला सहकार्य करता येईल. आणि मुळात शेतकऱ्यांना हमीभाव मिळणं हा त्यांचा अधिकार आहे असं मानणारा मी आहे. त्यामुळे त्या संदर्भाने विचार व्हावा ही खूप काळापासून माझं म्हणणं आहे. म्हणजे अगदी 2007 मध्ये मी गोष्ट छोटी डोंगराएवढी नावाचा सिनेमा केला होता आणि त्यात शेतकरी बांधवांची समस्या मांडली होती. अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची. त्यांच्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज ही सर्वांचीच आहे असं मला वाटतं. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाशी स्वतःला कसं जोडलं पाहिजे सर? कारण तुम्ही त्या मार्गाने प्रयत्न करतायत सर. आता आपल्याकडे कृषी विद्यापीठं आहेत. कृषी विद्यापीठांनी काय केलं पाहिजे, तर पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांसाठी तंत्रज्ञान, आधुनिक बियाणं, जे काही संशोधित बियाणं आहे, त्यांना त्यांचे समुपदेशन वर्ग घेणं किंवा अशा पद्धतीच्या कामकाजावर जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. आपण त्यांच्याबरोबर आहोत हे सांगितल्यानंतर, कुणीही एकमेकांचा आधार आहोत हे म्हणल्यानंतर आपण मजबूत होतो. म्हणजे आपल्याला लहानपणीपासून एक लाकूड सहज तोडता येतं हे माहिती आहे, पण मुळी तोडता येत नाही ही गोष्ट आपण ऐकलेली आहे.
तसंच शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन गटशेतीसाठी पण प्रयत्न करावेत आणि त्यासाठी सर्वांनीच, सर्वच घटकांनी त्यांना मदत करावी असं मनापासून वाटतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा मनुष्यबळाचा वापर म्हणजे श्रम कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल, उत्पन्न घेता येईल या दृष्टीनेही प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी IIT सारख्या संस्था आहेत, ज्यातून खूप हुशार विद्यार्थी परदेशात नोकरी करायला जातात. पण शिकत असताना किंवा शिकल्यानंतर आपण आपल्या बांधवांचं देणं लागतो या भूमिकेतनं सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे असं मला वाटतं. सर आता सांस्कृतिक संदर्भाबद्दल बोलू तर अपकमिंग प्रोजेक्ट सर कोणता आहे? मकरंद सरांना आम्ही कुठल्या चित्रपटात आणि किंवा वेब सिरीजमध्ये पाहणार आहोत सर? माझा झी स्टुडिओचा एक तुंबाडची मंजुळा नावाचा सिनेमा मी केलेला आहे. तो जूनमध्ये कदाचित प्रदर्शित होईल. त्यानिमित्ताने भेट होईल आणि नुकताच पुन्हा एकदा 3.5 हाही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला आहे. अजून काही प्रोजेक्ट करतोय, पण ते पूर्ण झाल्याशिवाय मी बोलत नाही. आणि सर मांडवत मर्डर म्हणून तुमच्या चांगली गाजलेली सिरीज आली होती. त्यामध्ये मोठे मोठे नामवंत कलाकार होते. तर त्या सिरीजचा अनुभव कसा होता सर? चांगला होता. म्हणजे अनुभव म्हणजे मी अभिनेताच असल्यामुळे आपण चांगलं काम करायचं आपल्याला दिलेलं कॅरेक्टर रानबाजारसारखी सिरीज असेल किंवा मानवत मर्डर असेल. या दोन्ही वेब सिरीजला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मानवत मर्डरसाठी मला काही बक्षिसं मिळाली त्या भूमिकेसाठी, याचाही आनंद आहे. हो, सर प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला तर जास्तीत जास्त फायदा मराठी चित्रपटांना होऊन चांगली निर्मिती होऊ शकेल असं एक आशावादी म्हणणं आहे. सर ही रताळ्या शब्द कुठून आला होता सर? शेवटचा प्रश्न. रताळ्या प्रश्न म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता हे रताळ्या, ते एक म्हणजे लोकांमध्ये एक रूढ झाला आहे. ते मकरंद अनासपुरे म्हटलं का रताळ्या तुमची अशी मिमिक्री सुद्धा लोक करतात सर. हो, मराठवाड्यातले बरेच शब्द आहेत तसे. मराठवाडा, विदर्भ सर्वच आपल्या ग्रामीण भागामध्ये एक गाणं आहे तसं. विदर्भामध्ये अबे भायताड म्हणतात तसं मराठवाड्यामध्ये रताळ्या वगैरे असं. आणि तो गोड शब्द आहे, म्हणजे ती शिवी म्हणून नाही आहे. पण ते रताळे हे एक आपल्याला माहीत असलेलं कंद आहे. सर वणीबाबत काय बोला सर? हा शेवटचा प्रश्न सर. वणी खूप सुंदर आहे. जास्तीत जास्त जागृतपणे नागरिकांनी याचा विकास केला पाहिजे आणि त्या विकासाचा माणसाला फायदा होईल. हिरवळ आपण जपली पाहिजे, निसर्ग जपला पाहिजे आणि तो समतोल साधून विकास केला पाहिजे असं एक कळकळीचं आवाहन. तर मकरंद अनासपुरे सरांनी वेळात वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिला, त्यासाठी सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही वणीला असेच येत राहा सर आणि आता पुढे चित्रपट प्रमोशनसाठी वणीला या सर नक्की. नक्की.